नमस्कार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. आज आपण की रिसोर्सेस विषयी बोलणार आहोत. त्याच्या अगोदर की रिसोर्सवर जर जाण्या अगोदर मंडे म्युझिक्स नक्की काय आहे? तर मंडे म्युझिक्स हा एक प्रयत्न आहे, जे काही वेगवेगळे बिझनेसचे कन्सेप्ट्स आहेत, आयडियाज आहेत, जे आपण नॉर्मली पुस्तकात वाचतो, पण ते बऱ्याचशा वेळेला जे छोटे-मोठे उद्योजक आहेत, जे एम-एस-एम-ईज आहेत, त्यांच्यापर्यंत हे कन्सेप्ट्स पोहोचत नाही. अ, कदाचित ते प्रत्यक्षात त्या गोष्टी करत असतात, पण त्यांचा त्या अनुषंगाने विचार करत नाहीत. तर मंडे म्युझिक्स हा एक प्रयत्न आहे, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या कन्सेप्ट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा, जेणेकरून त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल आणि ते या गोष्टींचा आपल्या व्यवसायात उपयोग करू शकतील. आज आपण बोलणार आहोत की रिसोर्सेस विषयी. अ, याच्यातला बराचसं जे काही आज आपण चर्चा करणार आहोत, ते बिझनेस मॉडेल कॅनव्हासच्या हिशोबाने आहे. अ, आपले अगोदरचे सुद्धा बरेचसे सेशन झालेले आहेत. बिझनेस मॉडेल कॅनव्हास थोडक्यात सांगतो. त्याचे 9 बिल्डिंग ब्लॉक्स असतात. आपल्या मंडे म्युझिकचे जर तुम्ही अगोदरचे सेशन्स बघितले, तर आपण 5 ब्लॉक्स ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. आज आपण त्याचा 6वा बिल्डिंग ब्लॉक जो आहे, तो कव्हर करतोय. आणि ते का महत्वाचं आहे? हे सगळे ब्लॉक्स एकत्र कसे बघायचे, ते का महत्वाचं आहे, ते सुद्धा आपण थोडंसं जाणून घेऊ नंतर. पण आज आपण प्रामुख्याने बोलणार आहोत की रिसोर्सेस. राइट? सो स्टार्ट करू. आता की रिसोर्स म्हणजे प्रीतीने काय? केलेत. तर की रिसोर्स म्हणजे काय? की माझ्याकडे जे काही ॲसेट्स आहेत, माझ्याकडे जे काही ॲसेट्स, मग ते फिजिकल असो किंवा इंटेलेक्चुअल्स असो, राइट? मग माझं काम करण्यासाठी मला कुठले-कुठले रिसोर्सेस लागतात. मग आय-टी असेल तर कदाचित मला इंटरनेट लागतं, मला सॉफ्टवेअर लागतं. मी मॅन्युफॅक्चरिंग असेल तर मला मशीन्स लागतात. मी जर बेकरी प्रॉडक्ट्समध्ये असेल तर मला इन्ग्रीडियंट्स लागतात. मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असेल तर मला फूड लागतं. हे सगळे रिसोर्सेस आहेत. राइट? तुम्ही जर हॉस्पिटल्समध्ये असाल किंवा हेल्थ केअरमध्ये असाल, तर मॅनपॉवर लागतो. या सगळ्या गोष्टींचा जो शब्द आपण वापरतो, या सगळ्या गोष्टी रिसोर्सेसमध्ये मोडतात. आणि आपल्याला हे रिसोर्सेस का लागतात? आपला जो व्यवसाय आहे, त्याचा आपण व्हॅल्यू प्रपोजिशन कशाप्रकारे डिलिव्हर करू शकतो? तो आपण वेगवेगळ्या मार्केट्समध्ये कसं पोहोचू शकतो? आपल्या कस्टमर्स बरोबर आपण रिलेशनशिप कशी मेंटेन करू शकतो? आणि सगळ्यात प्रामुख्याचं म्हणजे रेव्हेन्यू ना. या सगळ्या गोष्टी विकून किंवा या सगळ्या गोष्टींची सरमिसळ करून आपल्याला जो काही आपला रेव्हेन्यू आहे, तो मिळणार आहे. राइट? सो दॅट इस व्हॉट की रिसोर्सेस आर. आता की रिसोर्सेसचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्याकडे जाऊ आपण. पण प्लीज अंडरस्टँड, जेव्हा आपण की रिसोर्सेस बोलतो, तेव्हा ही गोष्ट समजणं खूप महत्वाचं आहे, की माझ्या व्यवसायासाठी ती गोष्ट असणं खूप महत्वाचं आहे. ती जर नसेल, तर मी माझा व्यवसाय करू शकत नाही. एक गमतीशीर उदाहरण ना, म्हणजे आपण नॉर्मली जेव्हा जातो, अ, वडापाव घ्यायला जातो आपण, राइट? तेव्हा आपण वडापाव घ्यायला जातो, राइट? तर आपण दुकान कसं आहे, ते नॉर्मली बरीचशी लोकं गाडीवाल्याकडून सुद्धा वडापाव खातात किंवा छोट्याशा टपरीमधून सुद्धा वडापाव, तर वडापाव ते प्रामुख्याने वडापाव खाण्यासाठी तिकडे गेलेले असतात, राइट? सो दॅट वडापाव बिकम्स द की रिसोर्स. त्याचं ते रॉ मटेरियल जे काय तो कसं बनवतो, तो त्याचा की रिसोर्स झाला. तर चहावाल्याकडे चहाच्या टपरीवर जातो, तर चहा इज अ की रिसोर्स. ती चहा पावडर आहे त्याच्यासाठी ती की रिसोर्स आहे. ती चहा पावडर नसेल, तर मग लोकं येणारच नाहीत तिकडे, राइट? चहाची टपरी नसेल तर लोकं येणार नाहीत. तो चहा महत्वाचा आहे. त्या चहासाठी लागणारी साधनसामुग्री महत्वाची आहे. तर अशा प्रकारे आपल्या व्यवसायासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? म्हणजे ही गोष्ट नसेल, तर माझा व्यवसाय उभा राहू शकत नाही. दॅट इस द की रिसोर्स, राइट? आणि हे का महत्वाचं आहे? तर आपलं जे व्हॅल्यू प्रपोजिशन, म्हणजे मी व्यवसाय का करतोय? लोकांनी माझ्याकडून का घ्यावं? याचं उत्तर देण्यासाठी खूप महत्वाचं आहे रिसोर्सेस. मी कुठे-कुठे माझा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस पुरवतोय किंवा देतोय किंवा कोण विकत घेतोय, ते मार्केट्स रीच करण्यासाठी मला महत्वाचे आहेत रिसोर्सेस. माझ्या कस्टमर बरोबर रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी महत्वाचं. कारण माझ्याकडे जर ती प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मी विकणं थांबवलं,
तर लोक माझ्याकडे येणं बंद करणार. राईट. सो अगेन फ्रॉम दॅट. आणि हे सगळं नसेल तर माझं रेव्हेन्यू कुठून येणार? राईट. सो दॅट इज व्हॉट की रिसोर्सेस आर. सो प्लीज पॉज फॉर अ मोमेंट. विचार करा की माझ्या व्यवसायासाठी अशा कुठल्या 4 किंवा 5 गोष्टी आहेत ज्या नसल्या तर माझ्या व्यवसायावरती त्याचा खूप परिणाम होऊ शकतो मोठा, चांगला किंवा वाईट. राईट. आपण दोन्ही बाजूने थोडासा विचार करू की चांगला किंवा वाईट परिणाम कसा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि का लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्याविषयी सुद्धा आपण थोडं पुढे बोलूया. राईट. आता जे वेगवेगळ्या टाईपचे रिसोर्सेस आहेत, राईट, वेगवेगळ्या टाईपचे जे रिसोर्सेस आहेत ते आहेत फिजिकल आहे, फायनान्शियल आहे, इंटेलेक्च्युअल आहे आणि ह्युमन आहे. याच्यामध्ये फिजिकल आणि फायनान्शियल यांना आपण टँजिबल रिसोर्सेस बोलतो. आता टँजिबल म्हणजे काय? हे रिसोर्सेस मी पाहू शकतो, त्यांना हात लावू शकतो, त्यांना फील करू शकतो, त्यांचा वापर करू शकतो. इट इज व्हेरी ईझी फॉर मी टू आयडेंटिफाय देम. म्हणजे माझ्याकडे मशीन आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे बँक बॅलन्स आहे. ते उदाहरणच द्यायचं झालं तर दीवार मधला अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे, राईट. मेरे पास भगवान गाडी है, बंगला है, नोकर है, सगळं आहे तो सांगतो. तुम्हारे पास क्या है? आणि गमतीची गोष्ट अशी ना, म्हणजे त्या दिवारच्या सीन मध्ये कदाचित त्यांनी लिहिताना तो विचार केला असेल नसेल. अमिताभ बच्चन जो बोलतोय तो फिजिकल रिसोर्सेस विषयी बोलतोय. तो टँजिबल रिसोर्सेस विषयी बोलतोय आणि शशी कपूर जो बोलतो त्याला उत्तर देतो, मेरे पास माँ है. ते इंटँजिबल, कारण आईची किंमत नाही काढता येत आपल्याला. आईची जी माया आहे किंवा प्रेम आहे त्याचा मोजमाप नाही करता येत, राईट. ते इंटँजिबल आहे. ते आपण कधीच तोलू नाही शकत. राईट. सो कमालीच आहे तो सीन, राईट. सो दॅट्स नॉट इंटेलेक्च्युअल. सो इंटेलेक्च्युअल आणि ह्युमन हे इंटँजिबल आहेत. आता याच्यातले ह्युमन हा प्रश्न पडेल की माणसांना तर आपण पाहू शकतो, टच पण करू शकतो त्यांना. ते आहेत किती ते पण मोजू शकतो, राईट. तर मग ते इंटँजिबल का? कारण या माणसाच्या डोक्यातनं जी अफाट किंवा भन्नाट कल्पना निघते ना, ती जग बदलू शकते. त्याचा मोजमाप नाही होऊ शकत. जेफ बेझोस घ्या, मुकेश अंबानी घ्या, गौतम अदानी घ्या. त्यांच्यामध्ये काही ना काही, रतन टाटा, त्यांच्यामध्ये काही ना काही कॅपेबिलिटी आहे. काही ना काही कर्तृत्व आहे त्यांचं. त्याचं मोजमाप नाही करू शकत. त्यांनी एवढ्या मोठ्या कंपन्या उभारल्या. पण ते उभारताना त्यांनी जे काही केलं ते दुसऱ्या कोणाला सहजासहजी करता येणं शक्य नाही. अँड दॅट इज द रिझन व्हाय ह्युमन्स आर इंटँजिबल. की त्यांच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे, त्याचा आपल्याला मोजमाप करता येत नाही. राईट. आता आपण थोडंसं इन डेप्थ जाऊन हे काय काय आहेत, काय काय येतं याच्यामध्ये ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. राईट. फिजिकल जेव्हा आपण बोलतो, आता फिजिकल मध्ये काय काय येतं? आपली मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी असेल, बिल्डिंग्स असतील, गाड्या असतील आपल्याकडे, मशीन्स असतील, पॉइंट ऑफ सेल टर्मिनल्स असतील, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असतील, जे काही आपण टच फील करू शकतो. म्हणजे तुमचे ऑफिस मधलं फर्निचर हा सुद्धा फिजिकल ॲसेट आहे. तुम्ही जी जागा तुमच्या मालकीची आहे, कंपनीच्या मालकीची आहे, ते तुमचं सगळं फिजिकल ॲसेट आहे. राइट? दीज आर ऑल फिजिकल ॲसेट्स दॅट आर देअर. आणि फिजिकल ॲसेट्स विषयी एक गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात ठेवायला हवी. फिजिकल ॲसेट्स जे आहेत ते कालांतराने डेप्रिशिएट होत राहतात. त्यांची व्हॅल्यू थोडी-थोडी कमी होत जाते. तर त्यांची व्हॅल्यू वाढत राहील किंवा त्यांना लिव्हरेज कसं करता येईल याच्याकडे पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण आज अशी मशीन सुरळीतपणे चालतेय, 10 वर्षानंतर ती तेवढ्याच सुरळीतपणे चालेल याची गॅरंटी नाही. दुसरी गोष्ट, कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त चांगल्या क्वालिटीची किंवा चांगल्या दर्जाची मशीन बाजारात आली असेल. मग ही तिच्या तोडीस टिकू शकत नाही. हे फिजिकल जे आपले ॲसेट्स आहेत किंवा रिसोर्सेस आहेत, त्यांच्याबद्दल या गोष्टीबद्दल आपण जागरूक असणं खूप महत्वाचं आहे. आज घडीला जे चांगले रिसोर्सेस आहेत, ते 10 वर्षानंतरही राहतील याची गॅरंटी काय? याच्याबद्दल आपण सजग असायला हवं. कारण आपण बऱ्याच वेळेला या गोष्टींचा विचार करत नाही आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत नाही. तर आज मी कुठली मशिनरी किंवा बिल्डिंगची टेक्निक किंवा काहीतरी वापरत असेल, ती 10 वर्षानंतर तशीच राहील का? मग काय बदल येतील? मला त्या हिशोबाने कुठली तयारी करायला हवी? हे समजून घेणं ही खूप महत्वाचं आहे, राइट? सो दॅट इज अबाउट की रिसोर्सेस. फिजिकल assets, manufacturing facilities, buildings, office premises,
रेस्टॉरंट्स तुमचे जर असतील तर, व्हेइकल्स, मशीन्स, ऑल दीज आर फिजिकल ऍसेट्स. फिजिकल मध्ये जास्त करून मुव्हेबल आणि इमुव्हेबल दोन्ही येतील. मुव्हेबल म्हणजे टेबल, खुर्च्या ज्या आहेत त्यात एका जागेकडून दुसऱ्या जागेकडे मूव्ह करू शकतो, राईट? दे आर मुव्हेबल ऍसेट्स. इमुव्हेबल म्हणजे जी जागा आहे, लोकेशन आहे, बिल्डिंग आहे, ते आपण मूव्ह नाही करू शकत, राईट? दॅट इज इमुव्हेबल प्रॉपर्टी, राईट? फिजिकल ऍसेट्स टँजिबल असतात, राईट? त्याच्यानंतर आपण नेक्स्ट, सॉरी थोडं काहीतरी नेक्स्ट आहे ते इंटेलेक्च्युअल आहे, राईट? तो इंटेलेक्च्युअल मध्ये काय येतं? इंटेलेक्च्युअल मध्ये येतं ब्रँड्स, प्रोप्रायटरी नॉलेज, पेटंट्स, कॉपीराइट्स, पार्टनरशिप्स, कस्टमर डेटाबेस. आपण डेटाबेस वरती अगोदर बोललेलो आहे. आपण कस्टमर्स का महत्वाचे आहेत, त्यांना कसं ट्रॅक करायचं, त्यांचं मूल्यमापन कसं करायचं, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि आज घडीला कस्टमर डेटाबेस सारखा लिव्हरेज कुठेच नाही. तुम्ही अमेझॉन, नेटफ्लिक्स, इवन फ्लिपकार्ट फॉर दॅट मॅटर, ऍपल फॉर दॅट मॅटर, गुगल फॉर दॅट मॅटर, हे सगळी जण आज धुमाकूळ घालतायत. जिओ इवन, सगळेजण धुमाकूळ घालतायत कारण त्यांच्याकडे जबरदस्त जबरदस्त असा कस्टमरचा डेटा आहे. आणि ते तो खूप चांगल्या प्रकारे स्टडी करून लिव्हरेज करत आहेत, राईट? सो युअर कस्टमर डेटाबेस इज ऑल्सो की रिसोर्स. बऱ्याच वेळेला छोटे उद्योजक जे आहेत ते ह्या गोष्टीकडे कधीच लक्ष देत नाही, त्याचा विचार करत नाहीत, राईट? सो ब्रँड्स, आपलं नॉलेज, माझ्याकडे एखादं लोणचं बनवण्याची कला आहे, किंवा माझ्याकडे एखादं बिवरेज ना, कोको कोला बनवण्याची जी कला आहे, तरा आहे, माझ्याकडे एक सिक्रेट रेसिपी आहे KFC, राईट? हे ते कसं करायचं, काय, ऑल दिस इज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. आणि पीपल आर फिअर्सली प्रोटेक्टिंग इट अँड गायडिंग इट. आणि त्याच्यावरती बरेचसा उहापोह झालेला आहे. बरेचसे लोक एकमेकांना तोडण्याचा प्रयत्न करतात. बट ॲज लाँग एज यू हॅव दिस, दिस इज समथिंग इनटँजिबल. त्याचं मोजमाप तुम्ही बघा ना, कोको कोलाचं पूर्ण विश्व जे काही कोको कोलाचं जे जग आहे, ते ते एका सिक्रेट फॉर्म्युलावर, जे कोणालाच माहित नाही किंवा ज्यांना माहिती आहे तीच लोक फक्त हे करतात. सो दॅट इज द पॉवर ऑफ इंटेलेक्च्युअल, राईट? तुम्ही दुसरं एक इंटेलेक्च्युअलचं म्हणजे असं एक आहे की इंटेलेक्च्युअल का महत्वाचं आहे, इस आपण टोयोटा मधून, आणि बऱ्याच वेळेला एक गोष्टी आहेत ना इंटेलेक्च्युअल, ते त्या कंपनीमध्ये असतात कुठेतरी, राईट? ते त्या माणसातही असतात पण त्या कंपनीत जास्त असतात. जसं आपण जर टोयोटा मधून सॉरी, टोयोटा मधून 1000 माणसं जर आपण बाहेर काढली, तर टोयोटाच्या तोडीची कार आपल्याला नाही बनवता येत. ती त्यांची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, ती त्यांची बनवण्याची तऱ्हा आहे, जी टोयोटा कंपनीलाच माहिती आहे आणि त्यांच्या लोकांमध्ये भिजलेली आहे. टू गेट दॅट अँड क्रॅक दॅट इज नियर टू इम्पॉसिबल. दॅट इज इनटँजिबल. आपण त्याचं मोजमाप नाही करू शकत. आपण ती फिजिकली, अरे ही बघ, ही असं असं बनते टोयोटाची कार. ती प्रोसेस बघू शकतो आपण. ते सगळं बघू शकतो. पण नेमकं ते झिरो क्वालिटी कसं करतात आणि कसं हे होतं, दॅट वी कॅनॉट पुल आउट, राईट? ते ते इंटँजिबल आहे. आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जी आहे, ती डिफिकल्ट टू डेव्हलप बट क्रिएट सबस्टॅन्शियल व्हॅल्यू. मला इथे एक मी नेहमी उदाहरण देतो, अ, विजय माल्याचं. म्हणजे किती काहीही झालं त्याच्या अ, उर्वरित आयुष्यात ना, म्हणजे जेव्हा तो सगळ्या त्या वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकला, त्याच्या अगोदर विजय माल्या खूप मोठा, खूप चनाक्ष आणि खूप हिंमत असलेला, अ, एक खूप चांगल्या समजुतीचा व्यावसायिक होता. ही वॉज अ व्हेरी गुड बिझनेसमॅन. ही हॅड अ फॅन्टास्टिक बिझनेस माइंड. बाकीच्या कॉन्ट्रोव्हर्सीज मध्ये न जाता त्याने किंगफिशरचा ब्रँड उभा केला, राईट? किंगफिशरचा ब्रँड उभा केला. त्या ब्रँडवरती, किंगफिशरच्या ब्रँडवरती, इफ आय रिमेंबर राईट, मला वाटतं 3-3.5 करोड त्यांनी त्या ब्रँडचं व्हॅल्युएशन करून त्याच्यावर कर्ज घेतलेलं आहे. प्लीज चेक दिस, यू कॅन गुगल अँड चेक किंगफिशरचं जे सो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएट केली तर त्याची व्हॅल्यू किती निघू शकते ना, त्याचं एक जबरदस्त उदाहरण आहे ते. आता ज्या माणसाने तेवढं त्याचं व्हॅल्युएशन काढलं, त्या माणसाचं डोकं किती असेल ते बघा, राईट? व्हॉट हॅपन्ड लेटर ऑन त्याच्यामध्ये नाही जाते, बट अंडरस्टँड की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी किती आपण लिव्हरेज करू शकतो.
अगेन या गोष्टीकडे लक्ष देत नाही, की माझी जी सिस्टम आहे, माझी जी प्रोसेस आहे, माझी एखादी रेसिपी बनवण्याची तरा आहे, मी ज्या प्रकारे एखादं काम करतो, दॅट कॅन बिकम माय ट्रेड सिक्रेट, दॅट कॅन बिकम माय इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, व्हिच नोबडी एल्स कॅन कॉपी, राइट? आणि ही जेवढी दुसऱ्याला कॉपी करायला डिफिकल्ट असेल ना, तेवढा आपल्याला त्याचा जास्त एडव्हांटेज आहे, राइट? सो यू लुक ॲट फार्मा कंपनीज इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज वापरतात. Google आणि Apple एकमेकांशी भांडतात इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स आहेत. Samsung आणि Google भांडतायत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स. सो यू कॅन जस्ट अंडरस्टँड किती महत्व आहे याचं. तर आपण सुद्धा आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. त्यांचा जबरदस्त विचार करणे ना, म्हणजे थांबून, की मी नक्की काय करतोय, कसा करतोय, या गोष्टींचा माझ्या व्यवसायावर कसा परिणाम पडतोय, माझा ब्रँड तयार होतोय का, माझी प्रोसेस तयार होते का, मी कॉपीराइट करू शकतो, मी प्रोटेक्ट करू शकतो का, माझ्या कस्टमरचा डेटाबेस मी लिव्हरेज करू, या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक व्यावसायिकाने विचार करणं खूप खूप गरजेचं आहे, राइट? आता आपण थोडंसं फायनान्शियल आणि ह्युमन विषयी बोलूया. फायनान्शियलमध्ये पैसा, राइट? युअर मनी दॅट इज यू हॅव युअर, तुमचे कॅश रिझर्व्हज किती आहे, तुमची प्रॉफिटेबिलिटी किती आहे, तुमचे रिसिव्हेबल्स किती, या सगळ्या गोष्टी तुमचं फायनान्स, जिथे पैसा येतो, राइट? अगेन मनी इज इम्पॉर्टंट. आपण नेहमी गमतीने बोलतो किंवा डायलॉग बाजी करताना बोलतो, राइट? पैसा पैसे को खींचता है. येस, पैसा पैसे को खींचता है. आणि त्या पैशाचं आयोजन नियोजन जर आपण खूप चांगल्या प्रकारे केलं, तर वाढ, व्यवसायाची समृद्धी किंवा व्यवसायाची जी वाढ होते ती ती पैशामुळे होते, राइट? आज तुम्ही जगातला कुठलाही व्यवसाय घ्या, जो यशस्वी झालेला आहे, त्यांच्याकडे भरपूर कॅश रिझर्व्हज होते. आणि जर त्या गोष्टीने विचार केला तर थोडंसं ओला, ओयो यांच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगेन, की अजून ते कॅश पॉझिटिव्ह झालेले नाहीयेत. तर ते पुढे चालतील, नाही चालतील त्याच्याविषयी आत्ता भाकीत करणं खूप कठीण आहे, राइट? एस्पेशली ओलाचं जर सांगायचं झालं, ओलाने बऱ्याच गोष्टीत पाय टाकलेला आहे. पण त्यांची प्रॉफिटेबिलिटी अजून नाही आहे तेवढी. एकाही बिझनेसमध्ये ते अजून प्रॉफिटेबल नाहीयेत किंवा पॉझिटिव्ह नाहीयेत. राइट? सो कधी होतील हा महत्वाचा आहे आणि कदाचित हा डोलारा सगळा कोसळेल आणि मग ओलाला घेऊन जाईल असंही होऊ शकतं. सो दॅट इज हाऊ इम्पोर्टंट युअर फायनान्शियल रिसोर्सेस आर. तुमची प्रॉफिटेबिलिटी, तुमची कॅशची रूलिंग, तुमचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर, या सगळ्या गोष्टी फायनान्शियल इम्पोर्टंट आहेत. आणि महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्ही जे काही रॉ मटेरियल घेता, जे काही तुमच्या एम्प्लॉईजना पगार देता, जे काही तुमच्या कस्टमरकडून हे सगळे तुमचे फायनान्शियल रिसोर्सेस आहेत. आणि ते तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी खाद्य आहे तो, किंवा तुमच्या व्यवसायाची लाईफलाईन आहे पैसा. पैसा नाही तो कुछ नहीं. आणि अ, दुःख एका गोष्टीचं वाटतं, की कॅश फ्लो, कॅश मॅनेजमेंट, वर्किंग कॅपिटल, या गोष्टींकडे बरेचसे वेळेला छोटे व्यावसायिक विशेषतः लक्ष देत नाही. अरे आहे ना, नंतर पैसा येतोय ना, चाललाय ना, आपण नंतर बघू. अरे नाही, नंतर नाही. आज बसून आज बघायला हवं. कारण हा माझ्या व्यवसायाची ही लाईफलाईन आहे. ती जर नसेल, तर मग गडबड होईल. राइट? सो प्लीज अंडरस्टँड द इम्पोर्टन्स ऑफ मनी, नॉट जस्ट इन युअर पर्सनल लाईफ, बट फॉर युअर बिझनेस. तुम्ही जेव्हा बिझनेस ग्रो करता, तेव्हा सुद्धा पैसा लागतो तुम्हाला, राइट? सो यू हॅव टू पुट मनी टू अर्न मोर मनी. पण तो कशाप्रकारे करतात, त्याचं आयोजन, नियोजन, आखणी करणं खूप महत्वाचं आहे. सो प्लीज डोंट टेक द फायनान्शियल ॲस्पेक्ट ऑर द फायनान्शियल रिसोर्स लाईटली. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे, तो आहे ह्युमन रिसोर्स, राइट? तुमचा व्यवसाय तुम्ही आहात, तुमच्याकडे काम करणारी तुमची टीम आहे, तुमचे एम्प्लॉईज आहेत, तुमचे कोर मेंबर्स आहेत. हे सगळे तुमचा बिझनेस चालवण्याला मदत करतात. ते जर नसले तर तुमचा ऑर्गनायझेशन नाहीये. वी फॉरगेट दॅट बिझनेस इज अबाउट पीपल अँड प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस. लोकं अगोदर येतात. प्रॉडक्ट्स एंड सर्व्हिसेस नंतर येतात. का? तर ही लोकं ते प्रॉडक्ट एंड सर्व्हिसेस बनवत असतात, डिलिव्हर करत असतात. ती लोकच जर आपण बरोबर निवडली नाहीत, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं नाही, तर मग काय होणार?
आज गुगल, इन्फोसिस, टाटा, तुम्ही कुठलीही चांगली कंपनी घ्या, त्यांच्याकडे काय आहे जे दुसऱ्यांकडे नाही आहे? तर त्यांच्याकडे ह्युमन कॅपिटल आहे आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. तुम्ही बघा, आणि या दोन गोष्टींच्या बलबुत्यावरती ते पैसा खेचतायत, फिजिकल ॲसेट्स क्रिएट करतायत. अँड दॅट इज हाऊ दे आर डेव्हलपिंग ऑल द 4 ॲसेट्स. महत्वाचं आहे, तुम्ही जर एकटे व्यवसाय करत असाल, तर स्वतःमध्ये तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करत आहात? स्वतःचं किती अपग्रेडेशन करत आहात? तुम्ही तुमच्या बिझनेसेसमध्ये नवीन-नवीन प्रॅक्टिसेस आणण्याचा प्रयत्न करत आहात की नाही? या गोष्टीकडे आवर्जून लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जर तुमची टीम असेल, तर तुम्ही तुमच्या टीमला कसं घडवत आहे? प्लीज डोंट वरी अबाउट की अरे मी त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं, उद्या परवा सोडून जातील. मी बोलेल गेले तर जाऊ दे. ती तुमच्या कामाची पोचपावती आहे. राइट? पण विचार करा, हे जर अर्धवट शिकलेले आणि अर्धवट कामी येणारी लोकं जर तुमच्यासाठी तुमच्या बरोबर काम करायला राहिले, तर तुमच्या व्यवसायाचं काय होईल याचा विचार करा. These are the 4 types of key resources that are there, which are important for business. which are important for business, right? आणि या चारही गोष्टी एकत्र केल्या की आपला व्यवसाय उभा राहतो. Your human and intellectual capital, right, helps you to earn financial and create physical resources. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते चारही एकमेकांना पूरक आहेत. तर तुम्ही चांगलं फिजिकल असेल, तर कदाचित फायनान्शियल हे होऊ शकतं. मग इंटेलेक्चुअल तुम्हाला खरेदी करायला पडेल, पण ते महागडं पडतं, राइट? सो यू स्टार्ट विथ पीपल, गो टुवर्ड्स इंटेलेक्चुअल, फायनान्स विल कम, फिजिकल ॲसेट्स तर ऑटोमॅटिकली क्रिएट होतील. ओके? अ, आता काही महत्त्वाचे प्रश्न आपण विचारणं खूप गरजेचे आहेत, रिसोर्सेसच्या बाबतीत, राइट? की मला जो माझा की व्हॅल्यू प्रपोजिशन आहे, ओके? ते करण्यासाठी काय रिसोर्सेस लागतायत? माझं डिस्ट्रिब्युशन चॅनल आहे का माझं की रिसोर्स? आता जर तुम्ही एफ-एम-सी-जी कंपनी असाल ना, तर तुमच्यासाठी डिस्ट्रिब्युशन चॅनल खूप महत्वाचं आहे. तुम्ही केक्स किंवा तुम्ही डिलिव्हरी आयटम्स म्हणजे फूड केटरिंग वगैरे सर्व्हिस करता किंवा तुम्ही टिफिन बॉक्सेस वगैरे पुरवता, राइट? असे जे प्रकारचे सर्व्हिसेस आहेत तुमच्या, जिथे लॉजिस्टिक्स किंवा काहीतरी कुरिअर कंपनीज, राइट? तिथे डिस्ट्रिब्युशन खूप महत्वाचं आहे. प्रत्येक प्रॉडक्ट आणि सर्व्हिस कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला जे लागतात ते चॅनल्स, राइट? मग माझ्यासाठी हे चॅनल्स किती महत्वाचे आहेत? या चॅनल्सनी उद्या जर हात वर केले, तर माझ्या व्यवसायाचं काय? हा प्रश्न विचारा, राइट? सो माझं की रिसोर्स काय आहे? हाऊ डज माय व्हॅल्यू प्रपोजिशन गेट क्रिएटेड? इज इट द फूड क्वालिटी? इज इट द सर्व्हिस? काय आहे? आणि हे सगळ्या गोष्टी तुमचं की रिसोर्सेस असू शकतात हां. त्याच्यानंतर कस्टमर रिलेशनशिप विषयी आपण अगोदर सुद्धा बोललेलो आहोत. मी थोड्या वेळा अगोदर पुन्हा एकदा बोललो, की कस्टमरचा जो डेटा आहे आपल्याकडे, इट्स अ गोल्ड माईन. आपण त्याच्याकडे लक्ष देत नाहीयेत. त्याचा पुरेपूर वापर करत नाहीयेत. तो ट्रॅक करत नाहीयेत. ते महत्वाचं आहे. रेव्हेन्यू स्ट्रीम्स विषयी सुद्धा आपण बोललेलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे रेव्हेन्यू स्ट्रीम्स. मी आज ज्या कस्टमरला एक प्रॉडक्ट विकतोय, त्याला दुसरा प्रॉडक्ट विकून रेव्हेन्यू स्ट्रीम वाढवू शकतो का? किंवा माझी जी रेव्हेन्यू स्ट्रीम आहे, ती मी प्रोटेक्ट करू शकतो का? मी जर ₹4 वाढवले, तर तो कस्टमर माझ्याकडून माझं प्रॉडक्ट घेईल का? या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. जर तो घेईल, तर रेव्हेन्यू स्ट्रीम्स आपली स्ट्राँग आहे. मग आपलं की रिसोर्स जर तो नाही घेणार, दुसरीकडे जाईल, तर आपण विचार करायला पाहिजे. दॅट इज इम्पोर्टंट. एक Netflixची गोष्ट आहे. राइट? Netflixने एक 6-7 वर्ष अगोदर $1 यूएसमध्ये तेव्हा Netflix मला वाटतं आपल्याकडे एवढं नव्हतं. $1 म्हणजे समवेअर अराउंड 2013-14 ची गोष्ट आहे. $1 त्यांनी त्यांचं रेट वाढवायचं ठरवलं आणि रेट वाढवायचं की नाही वाढवायचं त्यांना थोडंसं साशंकता होते ते त्याच्याबद्दल की काय करूया? सो दे डिड अ सर्व्हे. त्यांनी सर्व्हे केला and 85% of the customers were happy or said that they will still continue with Netflix even if $1 is increased. $1 is a big thing in US, right? So they said नाही $1 वाढवलं तरी आम्ही काय फरक नाही पडत. That is a very high rate of customers wanting to go with you. आपली प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये आपण जर असं केलं,
तर आपल्या व्यवसायावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करणं गरजेचं आहे. माझे कस्टमर रिलेशनशिप जे आहेत, म्हणजे आपण सांगतो साहब वो मेरा बहुत अच्छा कस्टमर है. अच्छा कस्टमर आहे, तो पुढचे 10 कस्टमर देतोय का? देतोय ना? तर आवर कस्टमर रिलेशनशिप इज अ की रिसोर्स. नाही देत असेल तर विचार करा, की रिसोर्स आहे किंवा नाही. आज मी ज्या गोष्टी थ्रू माझ्या कस्टमर्सकडे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस किंवा रॉ मटेरियल प्रोक्युअर करतोय, राइट? त्या चॅनल्सनी जर हात वर केले, तर माझा व्यवसाय टिकून राहील का? किंवा ते प्रोटेक्टेड आहेत का? हा विचार करणं खूप इफ वी आर थिंकिंग अबाउट दिस थिंग्स, देन वी आर थिंकिंग अबाउट की रिसोर्सेस, राइट? आता काही महत्त्वाचे प्रश्न जे आपण विचारायला हवेत. मी थोडंसं दोन्ही बाजू दिले. काही की रिसोर्सेस असेस करताना काही महत्त्वाचे प्रश्न किंवा गोष्टी विचार करायला हवेत, ते दिलेले आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीकडे दिलेले आहेत. राइट? सो पहिली गोष्ट जी आहे, ती म्हणजे आपले जे की रिसोर्सेस आहेत, ते कस्टमर्सला रेप्लिकेट करणं डिफिकल्ट आहे का? राइट? सो माझ्याकडे भरपूर कॅश रिझर्व्ह आहे. माझ्याकडे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे. माझं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बनवण्याची एक पर्टिक्युलर तरा आहे. ती डिलिव्हर करण्याची तरा आहे. मी मार्केटिंगमध्ये माझा हातखंडा मार्केटिंग करण्याची माझ्याकडे एक विशिष्ट अशी तरा आहे. राइट? काय या सगळ्या गोष्टी राइट तुमच्याकडे फिजिकल, इंटेलेक्चुअल, फायनान्शियल आणि हे राइट? हे जे गोष्टी आहेत, त्या तुमचे राहू शकतात का? राइट? तुमच्या कस्टमरला तुमच्याकडून त्या रेप्लिकेट करणं किती सोपं आहे किंवा किंवा किती कठीण आहे, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. नंतर तुमचे जे रिसोर्सेस आहेत, ते प्रेडिक्टेबल आहेत का? म्हणजे तुमचं रॉ मटेरियल, तुम्हाला लागणारा मॅनपॉवर, तुम्हाला लागणारा जो पैसा, तुम्हाला जे काही गोष्टी लागतायत तुमचा बिझनेस रन करण्यासाठी, त्याच्यावर तुमचा किती कंट्रोल आहे? तुम्ही सांगू शकता का पुढच्या महिन्यात जर मी विचार केला माझा 10% बिझनेस वाढणार आहे आणि माझा खर्च 4% वाढणार आहे. आणि मागच्या महिन्यात सुद्धा 10% वाढलेला आहे 4% आणि ही ट्रेंड आहे. सो माय बिझनेस यू कॅन जर तुम्ही तसं करू शकाल तसं फॅन्टास्टिक, फॅन्टास्टिक राइट? देन यू आर असेसिंग अँड अंडरस्टँडिंग युअर रिसोर्सेस प्रॉपरली. पण माझा 10% खर्च वाढला, बिझनेस वाढला, पण माझे जे रिसोर्सेस आहेत ते 50% वाढले. काहीतरी गडबड आहे. काहीतरी गडबड आहे, राइट? सो थिंक अबाउट इट, राइट? तुमचे जे काही रिसोर्सेस, रॉ मटेरियल्स जे काही आहेत, तुमचं मॅनपॉवर, तुमचे पगार, राइट? तुमचं भाडं, तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल, ऑल these आर इन सम वे कॉस्ट दॅट आर देअर अँड दे आर अल्सो रिसोर्सेस. कारण हे सगळे तुम्हाला लागतात तुमचा व्यवसाय यशस्वीरित्या रन करण्यासाठी. मग या सगळ्या कॉस्टची तुम्ही विचार करतायत का? या सगळ्या रिसोर्सेसचा तुम्ही विचार करतायत का? तुम्ही मार्केटिंगचं बजेट मी मागच्या महिन्यात 5,000 स्पेंड केलेले, या महिन्यात 10,000 केले. मग त्या 10,000 च्या हिशोबाने तुम्हाला रिस्पॉन्समध्ये वाढ झालेली आहे का? राइट? या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. नंतर रिसोर्सेस कसे वापरायचे, राइट? कुठे वापरायचे, याची तुम्हाला किती समज आहे? We deploy key resources in the right amount at the right time. विचार करा. राइट? आस्क युअरसेल्फ. तुमच्याकडे जर तुम्ही स्वतः करत असाल, मी जर एका ठिकाणी गेलो आणि बसलो आणि त्याने माझे 3 तास खाल्ले, तर माझं किती नुकसान होतं? प्लीज कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ युअर टाईम. जर माझा रिसोर्स एखाद्या कस्टमरकडे गेला आणि त्याने त्याला 2 तासांसाठी थांबवलं, माझं नुकसान किती होतं? मग तो मी कुठून भरून काढणार? कसा भरून काढणार? एखादी प्रॉडक्ट किंवा एखादं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस डिलिव्हर करताना मला किती लोकं लागणार? जर माझी कॅपॅसिटी वाढली किंवा माझी ऑर्डर क्वांटिटी वाढली, तर मग मला किती लोकं लागणार? या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. राइट? देन वी आर थिंकिंग अबाउट की रिसोर्सेस. मी जसं मागे बोललेलो तुम्हाला सुरुवात केली तेव्हा, की फ्युचरचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. उद्या परवा जर कोणी हात वर केले, यार की रिसोर्स काहीतरी बदल आले. 10 वर्षानंतर मशिनरी बदलली, टेक्नॉलॉजी बदलली, फायनान्शियल कॅपिटलची रिक्वायरमेंट बदलली, राइट? मग त्याचा सगळ्यांना माझ्या
रिसोर्सेस वरती काय परिणाम, राईट? व्हॉट हॅपन्स इन फेस ऑफ डिसरप्शन्स? विल आय माय बिझनेस स्टील बी प्रोटेक्टेड? माझा व्यवसाय सुरक्षित राहील का? किंवा मला कमीत कमी कसा इम्पॅक्ट पडेल याचा प्लीज विचार करा. त्याच्यानंतर थ्रेट्स काय आहेत ना आपल्या बिझनेससाठी, म्हणजे मला कुठून धोका येऊ शकतो, राईट? जसं डिसरप्शनचं मी बोललोच, राईट? त्याच्यानंतर इज द क्वालिटी ऑफ की रिसोर्सेस थ्रेटन इन एनी वे? म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं, मशीन जुनी झाली आहे, तिला मेंटेनन्स आणि रिपेअर सारखं सारखं लागतंय. टेक्नॉलॉजी बदलल्यामुळे माणसांना ऍडजस्ट करायला प्रॉब्लेम होतोय. रॉ मटेरियलचे कॉस्ट वर गेलेले आहेत, राईट? दुसरं काही ऑल्टरनेटिव्ह नाहीये किंवा माझ्याकडची लोक सोडून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत. याचा सगळा परिणाम माझ्या क्वालिटीवर होतोय. मग हा विचार मी केलेला आहे, राईट? सो यू कॅन वेन यू आर वॉचिंग दिस, यू कॅन पॉज, रिलुक ॲट दिस थिंग्स, आज दिस क्वेश्चन्स टू युअर सेल्फ, आणि या प्रश्नांची ऑनेस्ट उत्तरं द्या प्लीज. निगेटिव्ह असतील तर चांगलं, एकदम निगेटिव्ह पण नका जाऊ, अरे नाही माझ्याकडे काहीच नाही असं पण नका करू. बट जेवढी ऑनेस्ट उत्तरं देता येतील ना, तेवढी देण्याचा प्रयत्न करा, राईट? कुड यू यूज लेस कॉस्टली रिसोर्सेस टू अचीव्ह द सेम रिझल्ट? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हा. आणि ट्रिकी क्वेश्चन आहे, ट्रिकी क्वेश्चन. हा विचार कधीच कोण करत नाही. मी जो प्रोडक्ट, ह्या मोठ्या कंपन्या करतात हा मात्र या गोष्टीचा विचार. मी जो काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जी तुम्हाला देतोय, त्याच्यामधला एखादा पार्ट किंवा एखादी गोष्ट बदलली आणि तिच्या जागी दुसरी गोष्ट वापरली, क्वालिटी मध्ये इम्पॅक्ट न कर, राईट? तर काय परिणाम होईल? माझी कॉस्ट सेव्हिंग होईल का? आणि लोक करतायत आज बऱ्याच ठिकाणी. तुम्ही मार्बल बघतायत, पण दॅट इज नॉट मार्बल. ती मार्बलचा पेंटचा कोट येतो, राईट? मार्बलचे पेंटचा कोट असतो तो, आणि तो तुम्ही पाहिला की तुम्हाला समजणार सुद्धा नाही ते ऍक्च्युअली मार्बल नाही, तो लाकडाचा तुकडा आहे तिकडे. कॉस्ट किती वाचते? Instead of going for marble, I'm using something which is as durable, maybe not as strong, but as durable as a marble that is there. माझा भरपूर फायदा होतोय त्याच्यामध्ये. आय एम सेव्हिंग कॉस्ट. क्वालिटी आणि डेकॉर मध्ये, इम्पॅक्ट मध्ये कुठे फरक नाही पडत आहे. देन व्हाय नॉट, राईट? मी जर एखादं प्रोडक्ट बनवत असेल, त्याच्यामधले सबस्टिट्यूट, म्हणजे साखरेच्या बदली साखरेसारखं दुसरं प्रोडक्ट जो कमी किमतीत पडतो, तो करून मी ट्राय करू शकतो का? किंवा अजून अजून काहीतरी असू शकतं, राईट? इट कुड बी एनिथिंग. व्हॉट इफ आय यूज लेस कॉस्टली रिसोर्सेस? बट प्लीज, इथे तो सेम रिझल्ट महत्वाचा आहे. तुम्ही ऑल्टरनेटिव्ह ट्राय करताना क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज हे असं नाही सांगितलेलं आहे, ते प्लीज लक्षात ठेवा, राईट? नंतर मग विच रिसोर्सेस, कदाचित सगळ्याच गोष्टी मला करता येणे शक्य नाही, करूही नका, राईट? जगातली अशी कुठलीच कंपनी नाही, आणि इथे थोडस ना, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचं थोडंफार मध्ये चुकलेलं त्यांचं ते, की लॅपटॉप्स आणि डेस्कटॉप्स वरती तुम्ही इंडियामध्येच आणि स्टार्ट पॉइंट तुम्हीच बनवा, असं त्यांनी हे काढलेलं. त्यांनी नंतर तो चेंज केला नियम, कारण त्यांनाही कळून चुकला, घाईगडबडीत घेतलेला निर्णय होता तो. जगातली कुठलीच कंपनी स्टार्ट टू एंड लॅपटॉपचे सगळे पार्ट्स नाही बनवत. देर इज नॉट अ सिंगल कंपनी इन द वर्ल्ड विच मेक्स ऑल द पार्ट्स ऑफ अ लॅपटॉप. आता हे का सांगतोय मी? तर तो प्रश्न, कारण काही गोष्टी आहेत ना, ते दुसरे लोक खूप चांगलं बनवत आहेत. मग माझी डोकेदुखी कशाला मी वाढवून घ्यायची? तो चांगला करतोय ना, मग मी त्याच्याकडून घेणार आणि मी असेंबल करून माझा प्रोडक्ट विकणार. नॉट दिस नथिंग रॉंग, राईट? सो प्लीज अंडरस्टँड दॅट. तुमच्यापेक्षा तुमचा पार्टनर किंवा तुमचे जे वेंडर्स आहेत किंवा तुमचे सप्लायर्स आहेत, ते कुठली गोष्ट तुमच्यापेक्षा अधिक चांगलं करू शकतात, करून घ्या त्यांच्याकडून, आणि तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी आणि सर्व्हिस आणि इम्पॅक्ट वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या, राईट? दॅट्स अ व्हेरी ब्युटिफुल थिंग टू डू, बट अंडरस्टँड दॅट. कॅन यू डू दॅट? इफ यू कॅन, इट इज अ की रिसोर्स. इफ यू कॅनॉट, देन इट इज अ थ्रेट, कारण उद्या परवा तो येऊन तुमचा बिझनेस उडवू शकतो, राईट? तुमच्याकडचे कुठले की रिसोर्सेस अंडर युटिलाइज्ड आहेत? लोक पैसा जमवून ठेवतात, बिझनेसमध्ये परत टाकतच नाही. अरे नाही, उद्या परवा काय कमी जास्त झालं ना, ते म्हणून ठेवलेलं आहे. अरे पण तो पैसा तसाच पडून सडतोय, राईट? तुमच्याकडे लोक 8 तासात
10 तासाचं काम करून देऊ शकतात. आय एम नॉट सेइंग एक्सप्लॉइट नाही, पण 8 तासात 10 तासाचं काम करून देऊ शकतात. मग ते करतायत का? किंवा ते तुम्हाला एक 50,000चं तुम्ही जी प्रोडक्ट देतायत ते कदाचित तुम्हाला 75,000च्या लेवलचं क्वालिटी देऊ शकतात. मग ते देतायत का? राईट. सो वेदर युअर की रिसोर्सेस आर अंडर एक्सप्लॉइटेड or underutilized, right? So think about that. आणि do you have unused intellectual property of value to others? अगेन आपण बऱ्याच वेळेला याचा विचार करत, माझ्याकडे अशी कुठली गोष्ट आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची, जिचा उपयोग मी दुसऱ्यांच्या भल्यासाठी किंवा चांगल्यासाठी करू शकतो, राईट? इट कुड बी अ प्रोडक्ट, इट कुड बी अ सर्व्हिस, इट कुड बी अ लोगो, इट कुड बी अ ब्रँड नेम, एनिथिंग. माझ्याकडे अशी कुठली आहे जी मी क्रिएट करू शकतो, लिव्हरेज करू शकतो आणि तिच्यातून एक ब्रँड किंवा एक कंपनी किंवा एखादी आयडिया असं जनरेट करू शकतो. या प्रश्नाचं उत्तर देणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. सो दॅट इज अबाउट व्हॉट की रिसोर्सेस आर, राईट? विचार करा या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आणि प्लीज ट्राय अँड आस्क युअर सेल्फ की माझ्या बिझनेससाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, राईट? हे जर नसतील तर मग काय होईल? किंवा ह्या जर गोष्टी बदलल्या तर काय होईल? मग ते तुमचं लोकेशन असू शकतं, तुमच्या टीम मधली काही लोक असू शकतात किंवा तुम्ही स्वतः असू शकता किंवा तुमचं काही पेटंट वगैरे किंवा तुमचं ट्रेडमार्क असं काय आहे तुमच्याकडे, राईट? सो थिंक अबाउट ऑल दोज थिंग्स दॅट आर देअर. आणि या 4 प्रश्नांचा नक्की विचार करा. व्हॉट आर आर की रिसोर्सेस? माझे की रिसोर्सेस कुठले आहेत, राईट? व्हॉट प्लॅन डू आय हॅव टू डिफेंड ऑर रिटेन दिस रिसोर्सेस? म्हणजे उद्या परवा जर कुठे काही चेंज झाला किंवा काही अदल-बदल घडले, तर मी त्याच्यासाठी तयारी आहे का? आणि मी हे जसेच्या तसे प्रोटेक्ट करू शकतो का? हा दुसरा प्रश्न, राईट? तिसरा प्रश्न आहे, आर देअर अपॉर्च्युनिटीज टू मूव्ह समथिंग ऑफ टू अ पार्टनर? म्हणजे माझा जो पार्टनर आहे, तो माझ्यापेक्षा कुठल्या गोष्टी चांगल्या करत असेल, तर मी त्याच्याकडे देऊन त्या गोष्टी चांगल्या करून घेऊन माझी प्रोडक्ट किंवा माझी सर्व्हिस अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो का? आणि शेवटचा प्रश्न इज, आर देअर अपॉर्च्युनिटीज टू इनसोर्स समथिंग दॅट इज करंटली ओन्ड बाय अ पार्टनर, राईट? मी जे काही चांगलं करतो ते मी त्याला दुसऱ्या कोणाला देऊ शकतो का? दॅट इज ऑल्सो दिस थिंग. सो हे 4 प्रश्न, राईट? सो दॅट इज व्हॉट वी नीड टू आस्क. सो विथ दॅट म्हणजे मला जे सांगायचं होतं की रिसोर्सेस विषयी ते सांगून झालेलं आहे. यू हॅव एनी क्वेश्चन्स? तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर प्लीज शेअर इट. ओके. जर काही प्रश्न नसतील तर मला वाटतं आपण थांबूया. इफ दॅट्स फाईन विथ एव्हरीवन. आय वुड रिक्वेस्ट, मी आजच हा एपिसोड अपलोड करेन, राईट? आणि यू कॅन गो थ्रू इट. तुम्हाला नंतर काही प्रश्न किंवा शंका असतील तर प्लीज गेट बॅक अँड वी कॅन डिस्कस. सो पुन्हा एकदा विचारतोय, जर काही क्वेश्चन्स नसतील तर वी कॅन स्टॉप ओव्हर हिअर. थँक यू फॉर जॉईनिंग. स्मिता, काय विचारायचं आहे? हा, काय तो चार्ट जो आता तू शेअर केला तो परत एकदा जस्ट मला थोडंफार समजवशील का? तो आता जस्ट एक चार्ट तू हे सांगितला ना, एक्सप्लेन केला, हो, एक मिनिट. हा, जस्ट डूज आणि डोंट वाला. डूज आणि डोंट्स के 4 प्रश्न सांगितले मी ते. सॉरी सॉरी, 4 प्रश्न सांगितलेले का? ओके 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 ओके. मी सांगतो, एक मिनिट. हा, ते 4 प्रश्न होते. माझे की रिसोर्सेस काय आहेत, राईट? माझे की रिसोर्सेस. सो आपण ते सुरुवातीला पण मी हा प्रश्न केलेला. तुमचा बिझनेस करण्यासाठी कुठल्या 4 किंवा 5 गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत, ज्यांच्या विना तुमचा बिझनेस होऊ शकत नाही, राईट? सो व्हॉट आर आर की रिसोर्सेस? तो पहिला प्रश्न. त्याच्यानंतर, डू वी हॅव अ प्लॅन फॉर डिफेंडिंग ऑर रिटेनिंग आर की रिसोर्सेस? राईट? टेक्नॉलॉजी बदलेल, लोक बदलतील, काहीतरी ऍडव्हान्समेंट येतील, काहीतरी डिस्रप्शन होईल, काहीतरी नवीन प्रोडक्ट किंवा सर्व्हिस येईल. मग तसं झालं
तर मी माझ्याकडचे रिसोर्सेस त्यांना अडॅप्ट करू शकते किंवा त्यांना तेवढं चांगलं बनवू शकते का, किंवा त्याच्यामध्ये माझा सगळा बिझनेस निघून जाईल, राईट? आज म्हणजे इथे उदाहरण द्यायचं झालं तर या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपण कॅलेंडर, कॅमेरा, डिजिटल कॅमेराज, राईट, नंतर मग MP3 प्लेयर्स, या सगळ्या गोष्टी मोबाईल फोनने बाजूला ढकलून दिल्या ना सगळ्या. आज बरीचशी लोक या सगळ्या गोष्टी फक्त मोबाईल फोनच वापरतायत, राईट? सो माझे जे काही रिसोर्सेस आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा ते रिटेन करण्यासाठी किंवा त्यांना अडॅप्ट करण्यासाठी माझ्याकडे काय केपेबिलिटी आहे, तो दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या माझ्यासाठी की नाही आहेत किंवा माझा पार्टनर अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे पार्टनर म्हणजे तुमचे सप्लायर्स, वेंडर्स, तुम्हाला जे कोणी काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस शेअर करतात किंवा रॉ मटेरियल्स प्रोव्हाइड करतात, राईट? ते चांगल्या प्रकारे करत असतात किंवा तुमची डिलिव्हरी चांगल्या प्रकारे करतात, राईट? तर मी त्यांच्याकडे दिले तर खूप चांगलं होईल, कारण मी स्वतः करायला गेलो तर मला खूप कॉस्टली पडतायत किंवा माझं खूप वेळ खर्ची पडतोय आणि ते माझं कोर नाहीये. जसं स्मिता, तुझ्या बाबतीत जर सांगायचं झालं ना, युअर कोर इज केक्स, राईट? द डिलिव्हरी पार्ट यू मे नॉट बी रिअली गुड ॲट इट. दुसरा कोणतरी असेल जो अधिक चांगल्या प्रकारे आणि कमी खर्चात ते डिलिव्हरी करू शकतो. सो दॅट बिकम्स दॅट यू शुड कन्सिडर मुव्हिंग आउट टू समबडी एल्स, राईट? तर तो तिसरा प्रश्न ना, की माझ्याकडे अशा कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत जे मी माझ्या पार्टनरकडे देऊ शकतो करायला, कारण तो माझ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे आणि कमी खर्चात. या दोन गोष्टी लक्षात ठेवा प्लीज. इट हॅज टू बी ॲट अ बेटर क्वालिटी अँड अ लोअर रेट. ओनली देन मेक्स इट मेक्स सेन्स. जर या दोन्ही नसतील तर मग तुम्ही स्वतः केलेलं खूप चांगलं आहे ते, नाहीतर परिणाम चांगला नाही होणार, राईट? अँड लास्ट इज, आर देअर ऑपॉर्च्युनिटीज टू इनसोर्स समथिंग दॅट इज करंटली ओन बाय अ पार्टनर, राईट? त्याच्याकडे जे काही आहे ते मी स्वतः करू शकतो का? म्हणजे तशी काही ऑपॉर्च्युनिटी म्हणजे एखादी इन्ग्रेडियंट म्हणा किंवा काहीतरी सबस्टिट्यूट म्हणा मी करू शकतो का, किंवा मी त्याला करून देऊ शकतो का कुठली गोष्ट, राईट? सो आर देअर एनी ऑपॉर्च्युनिटीज टू इनसोर्स समथिंग दॅट्स करंटली ओन्ड बाय अ पार्टनर? ते मी स्वतः करू शकतो. आता इथे ऍपलचं उदाहरण देईन मी, राईट? ऍपलच्या फोनसाठी एक जमाना असा होता की ऍपलचा जो रेटिना डिस्प्ले आहे तो 100% वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय सॅमसंग, राईट? आणि सॅमसंग ती स्क्रीन बनवायचं. ऍपलला नंतर एक टप्पा असा आला की कळून चुकला की उद्या परवा सॅमसंगने हात वर केले तर मग आपल्याला काहीच नाही करता येणार. देन ऍपल स्टार्टेड टू डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर दॅट रेटिना स्क्रीन डिस्प्ले इन इटसेल्फ. आता सॅमसंगवरचं डिपेंडन्स बरंचसं ऍपलचं कमी झालेलं आहे. तर ते प्रोटेक्ट करण्यासाठी ना अशी कुठली गोष्ट आहे की जी मी स्वतः डेव्हलप करून बनवू शकते, वेअर प्रॉबेबली आय डोंट हॅव टू रिअली डिपेंड ऑन अ पार्टनर. हा चौथा प्रश्न. आर देअर एनी ऑपॉर्च्युनिटीज टू इन्सोर्स समथिंग दॅट्स करंटली ओन्ड बाय अ पार्टनर? तर हे ते चार प्रश्न आहेत, राईट? मी ते ग्रुपवरती टाकेन नंतर, ते मग बरं पडेल सगळ्यांना रिफर करायला. थँक्यू. ओके. येस. सो थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी. आणि प्लीज, इफ यू तुम्ही तर इथपर्यंत पाहिलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला, जेणेकरून नवीन एपिसोड जेव्हा लॉन्च होईल तेव्हा तुम्हाला त्याची मेसेज येईल, त्यांचं रिमाइंडर येईल तुम्हाला. तर आवर्जून पहा. थँक्स फॉर जॉईनिंग अँड सी यू नेक्स्ट मंडे. थँक यू. बाय. गुड नाईट.